नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आज जो प्रश्न मी घेतला, म्हणजे आज बरेचसे तुमचे प्रश्न आलेले आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, जो कॉल मला आलेला होता आज, की ताई मी जवळपास जुलैमध्ये फॉर्म भरला आहे आणि मला अप्रुव्हलचा मेसेज सुद्धा आलेला आहे, तरी अजून ₹1 आलेला नाही। तर त्या ताईंचा सकाळी मला कॉल आलेला होता आणि त्यांनी मला काय सांगितलं, त्या मला काय बोलल्या, त्यांचा प्रॉब्लेम काय झालाय, त्यांना अजून पैसे काय आले नाहीत, त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती सांगणार आहे। आता अशीच जर तुम्ही चूक केली असेल फॉर्म भरते वेळेस, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील मला असं वाटतं। बाकी तर तुम्ही सर्व मी व्हिडिओमध्ये जेव्हा सांगेल माहिती, जेव्हा तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण माझा पाहाल, तेव्हा ऐकाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी काय सांगते आहे। तर अशा भरपूर चुका महिलांनी फॉर्म भरते वेळेस केलेल्या आहेत आणि झालं काय आहे, त्यांना आता पैसे येत नाहीत। आता तुम्ही काय चूक केली हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे फॉर्म भरते वेळेस, आणि म्हणून तुम्हाला अजूनही ₹1 आला नाही का, किंवा काय तुम्हाला अडचण आहे, कशामुळे तुम्हाला अजून पैसे आलेले नाही, ज्यांनी जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला असेल। तर त्या संदर्भात मी आज बोलणार आहे। पण त्याच्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबा, जेणेकरून माझे जे येणाऱ्या लाईव्ह असतील किंवा व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर पहिल्या दिवसापासून काम करतोय आणि आजही करत आहोत, आणि त्यातनंच आपल्याला समजलं की महिलांना फॉर्म भरते वेळेस काय अडचणी आल्या आणि फॉर्म भरल्यानंतर आता त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, जेणेकरून त्यांना ज्याच्यामुळे त्यांना पैसे येत नाहीयेत, बरोबर। तर त्या संदर्भात तर माहिती घेणारच आहोत, पण त्याचबरोबर मी उद्या एक व्हिडिओ शेअर करणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा। आणि त्याचबरोबर याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आपण खूप मोठं काम करणार आहोत, जर तुम्ही मला साथ दिली, तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट झालात तर। या संदर्भात 8 तारखेला सविस्तर व्हिडिओ येणार आहे, काळजी करू नका। आणि जसं मी सांगितले की त्यात मी माझा नंबर सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुम्ही या योजनेच्या अंतर्गत माझ्याशी कनेक्ट होऊ शकता। त्या व्हिडिओमध्ये सांगेन मी माहिती तुम्हाला जी काही असेल आपली ती। त्याच्या अगोदर उद्याचा व्हिडिओ सुद्धा एक येणार आहे, तो सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाची अपडेट माहिती मी त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच, बरोबर। तर ही सगळी माहिती होती आतापर्यंतची। आता पाहूया महिलांना ज्या अडचणी आल्या फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांना आता पैसे येत नाहीयेत, फॉर्म अप्रुव्हल असून सुद्धा। आता त्यात मला जो फोन आला होता ना, तो असा आहे, सकाळी जो मला फोन आला होता त्या ताईंनी मला असं सांगितलं की ताई मी फॉर्म भरला आणि मला अप्रुव्हलचा मेसेज सुद्धा आला। बघा, त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रुव्हलचा मेसेज सुद्धा आलेला आहे, पण झालं असं की त्यांना पैसे येत नव्हते। त्यांचं असं म्हणणं आहे की मला पैसेच आले नाहीत, म्हणजे ऑगस्टमध्ये अप्रुव्हलचा मेसेज आला पण ऑगस्टला पैसे नाही आले, सप्टेंबरला पैसे नाही आले, ऑक्टोबरलाही पैसे नाही आले। मग त्यांनी काय केलं, त्यांना असं वाटलं मला आता पैसेच येणार नाहीत, म्हणून त्यांनी काय केलं, त्या गेल्या अंगणवाडी सेविकांकडे। तुम्हाला माहिती होतं की 15 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरायचा होता, बरोबर। तर त्या गेल्या अंगणवाडी सेविकांकडे, आणि जेव्हा अंगणवाडी सेविकांनी त्यांचं तिथं पाहिलं लॉग इन करून, तर त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालाय असं दाखवतच नव्हतं, असं त्या ताईंचं म्हणणं आहे। असं अंगणवाडी सेविकांनी त्यांना सांगितलं की तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाच नाहीये आणि इथं तुमचा फॉर्म दिसत नाहीये, किंवा त्यांनी असं सांगितलं त्यांना की तुमचा आधार नंबर चुकलेला आहे, म्हणून तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे, बरोबर, सबमिट झालेला नाही, असं अंगणवाडी सेविकांनी त्या ताईंना सांगितलं। आता त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच तिथे दुसरा फॉर्म भरला। आता ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे का, तुम्ही एक फॉर्म भरता तेव्हा तुमचा दुसरा फॉर्म भरला जात नाही, ही मला पण माहिती आहे। पण आता जी माहिती पुढे देते ना, ते जरा कान देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की मला तुम्हाला काय म्हणायचंय। तर त्यांनी परत दुसरा फॉर्म भरला अंगणवाडी सेविकांकडे, बरोबर। आता त्यांचा फॉर्म आहे ना सबमिट झाला तिथं, पण त्यांना अजून कसलाच मेसेज आलेला नाहीये, म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे त्यांनी जेव्हा फॉर्म भरला ना सबमिट झालाय असं त्यांचं म्हणणं आहे, पण अजून रिजेक्ट आहे का अप्रुव्हल आहे काहीच त्यांना मेसेज आलेला नाही, त्यांचं असं म्हणणं आहे। आता ही बाब झाली पहिली। आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्यांना ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आला होता। तुम्ही थोडंसं व्हिडिओला व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, कन्फ्युजन होणार नाही, कारण तो विषयच तसा कन्फ्युजनचा होता। त्याच्यामुळे मला तुम्हाला तसंच सांगावं लागतं जसं त्यांचा मला मेसेज होता। मला सांगा, जर त्या ताईंनी फॉर्म भरला, त्यांचा फॉर्म अप्रुव्हलचा ऑगस्टमध्ये त्यांना मेसेज आला, म्हणजेच काय, त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालाय। मला सांगा, त्यांचा जर आधार नंबर चुकला असता तर त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला असता का? अप्रुव्हलचा मेसेज येणारच नाही ना, बरोबर ना।
कारण सगळ्याला माहितीये की आधार नंबर टाकलं की सगळे डिटेल त्या ठिकाणी येतात. मग त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आलाच कसं, माझा हा पहिला प्रश्न होता त्यांना. माझा दुसरा प्रश्न होता, जेव्हा तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आलाय ना ताई, तुम्ही शांत बसायला पाहिजे होतं. तुम्ही परत जाऊन तिथं अंगणवाडी सेविकांकडे कशाला फॉर्म भरला? आता त्यांचा फॉर्म तिथे सबमिट कसं झालाय मला हे समजत नाही, पण आता त्यांना पैसेच येत नाहीयेत. आता हा मला सुद्धा प्रश्न आहे की जर फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आला होता तर अंगणवाडी सेविकांनी दुसरा फॉर्म भरला कसं काय त्यांचा, आणि तो त्या ठिकाणी सबमिट झाला कसं काय, आणि त्यांना आता कसलाच मेसेज येत नाहीये. तर आता तुम्ही पण असं काही केलंय का? 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत का? ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत का? हे तुम्ही स्वतः थोडंसं सर्च करा आणि मला कमेंट करून सांगा. तोच विषय आपण एक एक घेणार आहोत आता, की तुमच्या चुका कुठं झाल्या फॉर्म भरताना. आता त्या ताईंना एकही रुपया यायला तयार नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पण काहीच करू शकत नाही. हा सगळा जो टेक्निकल भाग आहे तो सरकारचा आहे, ह्याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. पण तरी सुद्धा मी त्या ताईंना एक ऑप्शन असं दिलेलं आहे आज. त्यांना मी म्हणलं एक काम करा बघा, आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मी मदत नाही करू शकत, कारण हा टेक्निकल भाग आहे सगळा, बरोबर, सरकारचा. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं तुम्ही राहताय ना, त्या जिल्ह्यामध्ये बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं जे कार्यालय असेल, जे ऑफिस असेल ना, त्या ठिकाणी जा तुम्ही आणि त्या ठिकाणी रीतसर तुमची तक्रार द्या. तक्रार द्या म्हणजे काय, तुमचं नाव टाका, तुमच्या गावाचं नाव टाका, त्यानंतर तुम्ही काय चूक केली होती, तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज पण आला तरी पण तुम्ही दुसरा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे भरला आणि आता त्यांना एकही रुपया मिळत नाही. तर ती जे काही तक्रार आहे ना ती तशी लिहा तिथं म्हणलं. एक अर्ज करा आणि टोटल सगळी त्याच्यावर तुमची व्यवस्थित सविस्तर माहिती लिहा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात तो पण नमूद करा. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर द्या किंवा घरातल्या कुणाचा तरी मोबाईल नंबर द्या आणि त्या ठिकाणी तुमची तक्रार दाखल करा. कुठं? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाल विकास अधिकाऱ्यांचं जे काही ऑफिस असेल ना त्या ठिकाणी, ऑफिशियल ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करा. कुठेही तक्रार करू नका. पहिलं ते ऑफिशियल आहे का सगळं चेक करा आणि मग तुमचा अर्ज द्या. तिथं होऊ शकलं तर त्या कार्यालयाचा मोबाईल नंबर तुम्हाला मिळत असेल तर मोबाईल नंबर घेऊन या, म्हणजे तुम्हाला चौकशी करता येईल. आणि जे काही करताय ती व्यवस्थित चौकशी करून सगळी तिथली माहिती घेऊन सगळं व्यवस्थित तिथं त्या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन द्या. मी सांगते म्हणून उगाच काहीतरी करू नका, कारण अर्ज तुम्ही देणार आहात. मी माहिती बरोबर दिली आहे, पण तुम्ही पण तसंच बरोबर सगळं केलं पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन तसं तुम्ही व्यवस्थित तिथं ऍप्लिकेशन द्या. आणि ज्यांचे असे कोणाचे प्रॉब्लेम असतील, ज्यांना एकही रुपया आलेला नाही फॉर्म भरून, फॉर्म रिजेक्टचा मेसेज आला नाही, अप्रुव्हलचा मेसेज आला नाही, सगळ्यांसाठीच मी हे सांगते. सगळ्यांनीच हीच प्रोसेस करा. सगळ्यांनी बालविकास जे कार्यालय आहे तुमच्या जिल्ह्यातलं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार द्या. फक्त मोबाईल नंबर तुमचा द्यायचा की घरचा कोणाचा द्यायचा हे तुम्ही तुमचं ठरवा. मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही की कोणाचा नंबर द्यायचा, कारण कसं होतं, तुम्ही नंबर देणार परत काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मला विचारणार. त्यापेक्षा तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचं ते, पण तुम्ही तक्रार त्या ठिकाणी द्या. आता तुम्ही जर 2-2, 3-3 फॉर्म भरले असतील, तुम्हाला 1 रुपया येत नसेल तर मी तर काय करू शकणार आहे, कारण सरकारने आपल्याला सांगितलं होतं जर तुम्ही एक फॉर्म ऑनलाईन भरलाय तर तुम्ही दुसरा फॉर्म काहीही करून तुम्ही भरू शकत नाही. हे आपल्याला अगोदरच सरकारने सांगितले, तुम्हाला माहिती आहे ना. मग तरी सुद्धा तुम्ही 2-2, 3-3 जर फॉर्म भरले असतील तर ह्याच्यामध्ये मी कोणीच काही करू शकत नाही. फक्त तुम्ही तक्रार द्या आणि बघा तिथून तुम्हाला काय माहिती मिळते. पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घ्या. ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही, तुम्ही योजनेच्या पात्र असून सुद्धा तुम्ही सर्वांनी ही प्रोसेस करायची आहे. मी अगोदर पण सांगितले, पण तुम्हाला समजत नाहीये, मला नाही माहिती. पण मी तुम्हाला ही खरी माहिती सांगते. जावा एकदा तुम्ही आणि तिथून काय तुम्हाला माहिती मिळते ना ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा बोलूया. त्याच्यावर पण आपण थोडंसं हे करूया की जर तुम्हाला कोणी त्या ठिकाणी दखल तुमची घेतली नाही, तुम्ही योजनेच्या पात्र असून तुम्हाला लाभ मिळत नाही, काय प्रॉब्लेम आहे, तिथून जर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली नाही तर चॅनलवरती या, कमेंट करा, मला सांगा. तसं तर मी तुम्हाला नंबर देणारच आहे 8 तारखेला, तेव्हा तुम्ही मला सांगू शकता. पण आता तुम्ही मला कमेंटही करू शकता. कमेंट सुद्धा करा. तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत योजनेच्या अंतर्गत, आणि अगोदर पण केलेलाच आहे. तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती. असे बरेचसे प्रश्न आलेले आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माझं तुम्हाला हेच असणार आहे. तुमचे या योजनेच्या अंतर्गत जे काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाल विकास अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार द्या. मी जसं सांगितलंय तसं करा.
तुम्ही फक्त मला विचारता पण तुम्ही तसं काही करत नाही, तर तुमच्यासाठी अजून मी काय करू शकणार आहे सांगा ना. एवढी माहिती ऑफिशियल तुम्हाला दिलेली आहे, मी हे करा आणि ह्याच्यानंतर तुम्हाला तिथं काय तुमची दखल घेतली गेली, तुम्हाला त्यांनी काय सांगितलं ते सुद्धा मला सांगा. त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ करूया, काळजी करू नका. जर तुम्ही पात्र आहात योजनेच्या, तर मी अगोदर पण सांगितलंय त्यात नवीन फॉर्म भरण्याचा जो प्रश्न आहे, आता सध्या नवीन फॉर्म आपण भरू शकत नाही. तुम्ही व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत पाहत नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती मिळत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल. आता ही सगळ्यात महत्वाची माहिती होती जी मी तुम्हाला दिली आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ह्या सुद्धा व्हिडिओला तसे आपले सगळेच व्हिडिओ महत्वाचे असतात, पण माझे सगळे व्हिडिओ तुमच्या प्रश्नांवरतीच असतात. तुम्हाला येणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठीच असतात. तर ही सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्हाला दिली. तर तुम्ही पण अशीच काही चूक केली आहे का, काही प्रॉब्लेम झालाय का, जेणेकरून तुम्हाला अजून मेसेज आलेला नाही, तर तुम्ही नक्की अवश्य कमेंट करा. त्याच्यावर आपण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याशी बोलूया किंवा ह्याच्यावर व्हिडिओ शेअर करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.